घ्या. आओ, काय झालं? समजा ठीक आहे ना व? समजा ठीक आहे पर काय? अहो बोला की काय झालं? अहो बाळू, अहो काय झालं? हे असे का करतायत? आंबास येताना वाटत राम भेटला होता. मग गंगप्पाकडे पैक मागत होता. दिलं नाही तर घर सोडून जाईन असं म्हणत होता. काय? होय, मग तुम्ही काय म्हणलात? गंगप्पा पैक देणार नाही म्हणत होता. रामप्पा असं बोलल्यावर गंगप्पाला काय करायचं त्याला बी समजलं नाही. काय करायचं या पोराचं काय बी समजना. हा असं का वागतोय? हाव, तुम्ही काय ठरवलंय? त्याने देणार पैका. मग काय पोराला जाऊ द्यायचं का हातनं? कुठून द्यायचं पैक? माझ्याकडे जे पैक आहे ते शेतीसाठी ठेवलं आहे. ते पैक दिलं तर शेती कशी करायची? मी माझा डाग तुम्हाला देते. ते का घाण ठेवा काय बी करा, पण रामप्पाला पैक द्या. पोरा परीच महत्वाचं नाही ते. यायची काय बी गरज नाही. म्हणजे रामप्पा कधी येणार आहे? दिवसभर फिरायला आणि भूक लागली का येईन घरला. येऊ दे. काय झालं? काळजी खायचा. चावडीवर जाऊन आलो. तिथं गावदेवी राहिली बाजूला. त्यांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. म्हणजे गावात 2 तट पडले आहेत. पंचाचा एक आणि देवप्पाचा एक. कोणाचं काय चाललं आहे काय समजत नाही. व पुढच्या आवडीवर काय ठरलं? यंदा जत्रेत खेळ होणार, कुस्त्या होणार. त्यांचा समजा खर्च गावकऱ्यांनी करायचा आहे. मला काय हे पटलं नाही बघ. जाऊ द्या, तुम्ही कुणासनी काय बी बोलू नका. जे काय पैक ठरलं आहे ते देऊन टाका. अजिबात देणार नाही. देवीसाठी करायचं असतं तर मी विचार बी केला नसता. तर यांच्या हौसे पायी एक नवा पैसा बी द्यायचो नाही म्या. असं कसं? गावातली समधी लोक पैका देणार असतील तर तुम्हासनी बी द्यायला पाहिजे. अरे गावाल्यासनी द्यायचं असेल तर देतील ते. माझ्या कष्टाचा पैसा आहे, म्या नाही देणार. बार गावातली काय म्हणतात? अरे म्हणू दे काय म्हणायचं ते, मला नाही फरक पडत. देवीसाठी काय बिदागी द्यायची असेल ती दिन म्या. तिथं नाही बोललो जर का मला कोणी बोलला तर म्या बी गप्प बसायचो नाही.
पंच काहीतरी बोला. येत त्या अयो विचार करू दे की रे जरा. हा की नको करू? तुझ्यासारखं तोंडाला येईल ते बोलत सुटू. नाही नाही विचार करूनच बोला. अय्य आता गावकरी आण मी सांगितल्याप्रमाणे सगळं होणार. त्यात कोणताही बदल होणार नाही. अय्य हा. म्हणजे पैक द्यावं लागलच ना. अयो द्यायचेच. हा आणि समजा एखाद्याने नाही दिले तर मग नाही म्हणजे एखाद्याकडे बुवा नसलच तर मग काय. अयो ते कसे काढायचे ते मला चांगले येत रे त्या. हा त्यामुळे सांगून ठेवतो ठरलेले पैसे ठरलेल्या वेळेत आणून द्यायचे. लक्षात असू दे. काय रे माधू? वय वय वय. व्हेरी गुड व्हेरी गुड. इंद्री देवप्पा बद्दल काय उद्या सांगणार आहात? उद्या? अयो नाही नाही उद्या कशाला आता सांगणार. आणि गावकऱ्यांनो अजून एक. या जत्रेत कोणी यायचं आणि कोणी यायचं नाही ते मी ठरवणार. म्हणजे आमच्या घरातलं कोण यायचं कोण नाही यायचं हे तुम्ही ठरवणार आहे वय? यो हे माधू तुझ्या घरातलं नाही रे बाबा. गावच्या बाहेरच कोणी यायचं कोणी नाही यायचं ते मी ठरवणार. बर बर. गावातल्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला बघत बसणार का काय तुम्ही? एवढी मोठी जत्रा करायची म्हणल्यावर मायंदाळ लोक येतील ना. येत त्या त्यांच्याबद्दल बोलत नाही रे बाबा. मी देवप्पा बद्दल बोलतो. अय्य म्हणजे देवप्पाला बोलवायचंच नाही असं म्हणताय का काय? अजिबात बोलवायचं नाही. पण आपण त्या देवप्पाला थांबवणार कसं? आपण नाही मी थांबवणार. अय्यो त्याला देवीच्या जत्रेचं निमंत्रणाचं द्यायचं नाही. अय्य असं कसं? देवप्पा म्हणजे आमच्यासाठी देव माणूस आहे. आणि त्यांना बोलवायचं नाही म्हणजे? होय होय देवप्पा पाहिजेच. ए गपे पंचांनी सांगितलं देवप्पा नसल म्हणून मग नसला देवप्पा. अय्य बराबर आहे. देवप्पा नसतील तर आम्ही काय एक पैका देणार नाही. मग करा तुम्ही तुमची जत्रा. अय्यो अय्यो किती घालता रे. गोंधळ म्हणतोय मी. अय्यो अय्यो तुमची इच्छा असेल तर बोलवू आपण देवप्पाला. काय ग यमुना झाली का काम? गोदे तू आहे होय झाली. अगं तुला काय कळलं का जत्रेचं? जत्रेचं? आणि ते कसलं ग? यंदा लय मोठी जत्रा करायची म्हण. ती कसा पायी? मी आधी तेच म्हणते. इथं खायला नाही आणि म्हण जत्रा मोठी करायची. नाही तर काय. मी तुला सांगते हे समद त्या पंचाचं असणार आहे बघ. त्यालाच असलं काहीतरी समज लागतंय. स्वतः बसून खायला आरामात आणि दुसऱ्यासनी कामाला लावल. वय बराबर आहे तुझं. आता मला सांग देवी आहे म्हणते हाय वय की माझ्यासाठी लय मोठी जत्रा करा म्हणून? नाही तर काय ह्यांना पाहिजे ते करतात आणि देवीसाठी करतात म्हणून बोंब मारतात. पर काय बी म्हण यमुने यंदाच्या जत्रेला आधीसारखी चव नाही राहिली बघ. नुसता बाजार मांडून ठेवलाय समद्यांनी. होय कोणास ठाऊक वय आता काय होणार आहे पुढं.
पाहिजे होते तिथे बोलत नाही तुम्ही. वैजंता काय झाले मग तुम्ही? मी म्हणते लोकांना स्पष्ट का सांगितले नाही? तो देवप्पा गावात आला नाही पाहिजे म्हणून. पण लोकांचं धाडस वाढत चाललंय. अय्यो अरे हे तर त्या सांगितले की रे बाबा. अय्यो, असे सांगून ऐकणार आहेत का लोक? अय्यो ऐकले नाही तर बघेन मी त्यांच्याकडे. पण मी म्हणते ही वेळच यायला नको होती. या आधी गावात असे कधी झाले का? आणि बाळू ही गावात नाही, नाहीतर तुम्ही त्याचे नाव घेतले असते. अगदी माझ्या मनातलं बोलला असं बघ गुंडू. मी इतके दिवस जे म्हणत होते ना की तुमचे कामात लक्ष नाही, ते हेच. अय्यो, गावातली लोक उघड उघड बोलतात म्हणजे काय? पंच बरोबर बोलतात अक्का. अय्यो हे पोपटा. अय्यो होईल की रे सगळे व्यवस्थित? अय्यो गावात गोऱ्यांची माणसे येतात म्हणून त्यांना असं वाटत असेल ते एक दिवस या गावातली माझी किंमत दाखवून देईन. अय्यो, आता जत्रा तोंडावर आलेली असताना कुठलीही चूक करू नका म्हणते मी. पंच जत्रेत समजा मानपण तुमचं झालं पाहिजे, कोणाच मी घुसून देऊ नका मध्ये. अय्यो 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 असा कोणाला मी घुसू देईन? बरोबर बोलतोय तात्या. पप्पा तुम्ही असे काय करताय? अय्यो अय्यो सगळे एकदम तुटून पडू नका रे माझ्यावर. अय्यो 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 अय्यो. ए तात्या, तू कुठे चाललास? बस इथे. अजून नाही आला. हवं यायचं तेव्हा येईल की. परत जेवायची वेळ झाली ना त्याची. वय मग कसा नाही आला? खायला तर येळेवर लागतं त्याला. गंगप्पा नका काळजी करू, इकडे बस बस. नको. तू त्याच्या संग काय बोलणार आहे ते बी सांगत नाही. अरे तर तुला उलटा बोलला तर म्हणूनच काळजी लागती. गंगप्पा मी त्याला जे बोलणार आहे ते त्याच्या फायद्याचं आहे, आणि तुम्हाला काय बी नाही बोलणार. आणि तो जर बोलला तर मी मनाला लावून घेत नाही. तू नका काळजी करू. अरे पर काय बोलणार आहे ते तर सांगशील. समजल. ते बघ आला रामप्पा. रामप्पा काय इकडे कशाला? बोलायचं आहे मला. पर मला नाही बोलायचं. रामप्पा, बाळू बोलवतायत ना? बोल त्यांच्याशी. इकडे काय बोलायची तुझ बोल. मला ऐका येतं, कान चांगलेत माझं. रामप्पा मला एक सांग, तुला शेती का करायची नाही रे? माझं आईबाप विचारून विचारून थकलं. आता तू लागला वा इसरायला. अरे बाळू काय विचारतोय ते बोल ना, का पैक पडत्यात? पण मला विचारणार हे कोण? रामप्पा उत्तर दे. अरे रामप्पा, या बाण एवढं कष्ट करून हे समज उभं केलं आहे, घाम गाळून पिकवलं आहे. ह्याच्यानंतर समज तुलाच बघायचं आहे र. मग तुला शेतीकडे लक्ष द्या नव्हे का? मला नाही शेती करायची. मला कुस्ती खेळायची, कुस्ती. कधी पण कुस्ती खेळणार आहेस? जीवा जीव आहे तवर. याच्या आधी कधी कुस्ती खेळायस का? होय, 2दा खेळलोय.
आणि 2दा बी हारलाय ते सांग की. होय हवंय मला हरलोय ते, पण कुस्ती अशी बी नाही जिंकता येत. त्यासाठी तालीम मास्तर लागतोय, खुराक लागतंय. अरे म्हणून तुझ्याकडे पैक मागतोय मी. आय बा कसला विचार करतो आहे? जत्रेचा विचार करत असत्या. गावकऱ्यांनी ठरवलेलं त्यासने अजिबात पटलं नाही बघ. आधीच त्यांचं मन नव्हतं आणि आता तर काय म्हण मायंदर खर्च करायचा आहे. पहिला जत्रा आहे म्हणलं की बा किती खुश असायचा. अगं पहिल्याची जत्रा गावदेवीसाठी व्हायची. आता नुसतं खेळ मांडलेला असतं. मायप्पा ए मायप्पा, हा अरे काय झालं? कुठं काय? मग असा निघून का आला? मला नाही थांबू वाटलं तिथं. म्हणजे आमासनी समजा पटलं आहे वय, तरी थांबलो ना. तुमच्या समध्यांच्या बोलण्यावरनं तसंच वाटतं आहे. अरे गावकी हाय, गावात राहायचं म्हणजे तेवढं करायच पाहिजे का नाही? म्या नाही करणार. जेवढं पैक द्यायचं तेवढं दिन. हे असं आहे तुझं. हे बघ, आमचं सांगायचं काम आहे ते आम्ही केलं. पुढं काय करायचं आहे ते तुलाच ठरवायचं आहे. काय झालं आहे आमासनी कळलं का? नाही ते आपलं येतो. चला रे. बा समजा ठीक आहे ना? वय नका काळजी करू. मग त्या असं का म्हणत होते? सत्य, मोठ्या माणसांच्यात बोलायचं नाही. ग बस. रामप्पा, आकोळची जत्रा आहे. तिथं मी तुला जिंकून दिलं तर तुम्हाला काय देशील? माझी मजा करतो आहेस का तू? अरे मजा नाही करत, खरं ते सांगतो आहे. आकोळच्या जत्रेत मी तुला जिंकून दिलं तर तुम्हाला काय देशील? बोल. अरे बाळू बोलतो आहे ना बघ, मग खरंच होईल. बोल तू. तुमचा विश्वास असेल त्याच्यावर, माझा नाही. असलं नाही पटत आपल्याला. अरे कधी कशावर विश्वास ठेवायचा ठाव आहे का याला? देवाचं नाव नाही घेत ना, म्हणून हा असला स्वभाव झालाय. असू दे, हाय असा हाय मी. अरे रामप्पा, तुला कुस्ती खेळायची आणि जिकायची ना व? होय. मग झालं तर बाकी तुला काय करायचं? बाळू विचारतो त्याचं उत्तर दे.
बोल की काय देशील. तुला काय पाहिजे ते सांग. मला फक्त कुस्तीचा फट जिंकायचा आहे. मी सांगल ते करशील का. होय, पण कुस्ती जिंकल्यावर. बघ नक्की करशील ना मग. होय.